जालना शहरातील बकालपणाला सत्ताधारी जबाबदार काँग्रेस 39, राष्ट्रवादी शरद पवार आणि शिवसेना उबाटा प्रत्येकी 13 जागांवर लढणार। माजी आमदार संतोष सांबरे यांची माहिती। महाविकास आघाडीचा महापौर होणार। आज दिनांक 31 रोजी बुधवारी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील बकालपणाला सत्ताधारी जबाबदार आहेत, त्यामुळे महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय होणार असून खोतकर देखील महाविकास आघाडीचाच होईल असा दावा माजी आमदार आणि शिवसेना उबाटा पक्षाचे नेते संतोष सांबरे यांनी केला आहे। या निवडणुकीत काँग्रेस 39, राष्ट्रवादी शरद पवार 13 आणि शिवसेना उबाटा 13 या जागांवर निवडणूक लढत आहे। शहरातील पाणी प्रश्न सत्ताधाऱ्यांनी भिजत ठेवला असून जनता यावेळी महाविकास आघाडीला कौल देईल असा दावा सांबरे यांनी केला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष या तिन्ही महाविकास आघाडीच्या घटक पक्षाने सुरुवातीपासून एकत्रितपणे समन्वयाने आपसात सामंजस्याने वेळोवेळी बैठका घेतल्या। एकूण 16 प्रभागातले 65 उमेदवारांची चाचपणी केली। ज्या पक्षाचा उमेदवार ज्या ठिकाणी अ ब क ड मध्ये निवडून येऊ शकतो त्या पद्धतीने आम्ही उमेदवार निवडले आणि महाविकास आघाडी घडून आणली। आम्हाला सुरुवातीपासून माहिती होतं की महायुतीचे घटक पक्ष एकमेकांसोबत कधीच राहू शकत नाही आणि ते एकत्र जरी असते तरी आम्ही आमची महाविकास आघाडी केलेली आहे। खासदार डॉक्टर कल्याणरावजी काळे साहेब, माजी मंत्री राजेश भैया टोपे साहेब आणि मी स्वतः आणि आमचे सर्व तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते यांनी एकत्रितपणे सर्व बैठका घेतल्या आणि महाविकास आघाडीला शिक्कामोर्तब झालेला आहे। जागा वाटप कशी झाली? जागा वाटप 13 जागा हे शिवसेनेला, 13 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला आणि 39 जागा काँग्रेसला गेलेल्या आहेत। अशा पद्धतीने काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष जे आहे रासपा वगैरे त्यांना गेलेले आहेत। अशी आमची महाविकास आघाडी भक्कमपणे या महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की जनता सत्ताधारी पक्षाला कंटाळलेली आहे। शहराची बकाल अवस्थेला सत्ताधारी लोक जबाबदार आहेत। या शहराचा स्वच्छतेचा विषय, दिव्याबत्तीचा विषय, सिंधी बाजार अर्धवट पडलेला आहे, फुलंब्रीकर नाट्यगृहाची दुरावस्था झालेली आहे, भूमिगत गटार योजनेचं काम अर्धवट सोडून त्या ठिकाणी 2 निष्पाप लोकांचा बळी गेलेला आहे, पाणी पुरवठा योजनेचा बोजवारा उडालेला आहे। या जालना महानगरपालिकेमध्ये दररोज पाणी मिळावं अशी आश्वासनं मागच्या अनेक वर्षापासून हे सत्ताधारी लोक देत आहेत, परंतु जनतेची तहान अजूनही कोणी भागलेली नाही। म्हणून लोकांचा विश्वास महाविकास आघाडीवर आहे आणि एकूण जी राजकीय समीकरणं, प्रभागनिहाय रचना या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास केला तर निश्चितपणे आपल्या लक्षात येईल की या पहिल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा महापौर हा 100% निवडून येणार आहे, हे आपण लक्षात ठेवावं। समन्वय साधल्यामुळे तुम्हाला समन्वय साधण्यात यश मिळालं? महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल यांच्या नेत्यांनीसुद्धा आपसात सामंजस्याची भूमिका घेतली। आमची जी शिवसेनेची जिल्हा निवडणूक कमिटी आहे त्याच्यात रमेश पाटील गवाड, PN यादव, महेश निळगे आणि भगवानराव कदम, राष्ट्रवादीचे नेते राजेश भैया टोपे, बबलू चौधरी, निसारभाई देशमुख, काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याणराव काळे, रशीद पहलवान, राजेंद्रजी राख, जिल्हा अध्यक्ष त्यांचे राजाभाऊ देशमुख, अतिक खान यांनी सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि एकमेकांच्या कुठल्याही प्रभागामध्ये ढवळाढवळ केली नाही। अतिशय सामंजस्याने आमची महाविकास आघाडी झालेली आहे। 1-2 ठिकाणी काही ठिकाणी डबल बी फॉर्म गेलेले आहेत। आता हे छाननीनंतर कळेल, त्यातसुद्धा आम्ही ते उमेदवार विड्रॉल करण्यासाठी आम्ही त्यांच्या पक्षाकडून आदेशित करणार आहोत।